नमस्कार सर्वांना. भावना पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर असं इमॅजिन करा की तुमचं एखाद्या मुलीवरती खूप प्रेम आहे. ठीक आहे असं इमॅजिन करा. आणि त्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि त्या लग्नामध्ये मंगळसूत्र सेरेमनी सुरू आहे आणि तुमची जस्ट मांडवामध्ये एंट्री झालेली आहे. आणि तुमच्या मनात जे भाव उमटतील ते मी कवितेमध्ये सांगतो. की तिनं साडी घातलेली आहे, मस्त फुलांचा सडा आहे आणि तुम्ही तुमचं नातं रिव्हील नाही करू शकत. तर त्यावेळी ही कविता लागू पडते की पारिजातक अंगणी सांडणे बरे नव्हे, पारिजातक अंगणी सांडणे बरे नव्हे, आपले नाते जगासमोर मांडणे बरे नव्हे. पारिजातक अंगणी सांडणे बरे नव्हे, आपले नाते जगासमोर मांडणे बरे नव्हे. साडीत तुझे एवढे सखे आवरणे बरे नव्हे, साडीत तुझे सखे एवढे आवरणे बरे नव्हे, न सांगता मजमनी वावरणे बरे नव्हे. आणि शेवटी मी असं म्हणेन की इतक्या रिकाम्या जागा सखे गाळणे बरे नव्हे. जे आपल्याला पेपरमध्ये रिकाम्या जागा भरा हा एक असायचा क्वेश्चन की इतक्या रिकाम्या जागा सखे गाळणे बरे नव्हे, ती परक्याची निशाणी गळ्यात माळणे बरे नव्हे, ती परक्याची निशाणी गळ्यात माळणे बरे नव्हे. आणि सध्या पावसाळा सुरू आहे आणि काही जणांसाठी 100% रोमॅन्टिक असतोच पावसाळा. आणि हृदयात वाजे समथिंग हे गाणं तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यातला जो सीन आहे तो थांबलेला असतो बस स्टँडच्या बाजूला आणि तेव्हा तिची एंट्री होते. त्यावर काय लिहिलेलं आहे की छत्री असावी घरी बहुधा ती पावसात थांबली होती, छत्री असावी घरी बहुधा ती पावसात थांबली होती, नेहमी हवेने पुढे येणारी बट आणखी लांबली होती, केसांची बट लांबली तिच्या. तिची प्रभा पाहुणी क्षणभर सूर्य सुद्धा विझला होता, तिची प्रभा पाहुणी क्षणभर सूर्य सुद्धा विझला होता, तिने स्पर्शीने पाऊस आला आणि पाऊस अख्खा भिजला होता. आणि तुम्हाला कस्तुरी मृग माहिती असेल, कस्तुरी मृग ज्याचा स्मेल येतो, कस्तुरीचा वास खूप सुंदर असतो. तर त्याबद्दल कोणीतरी माझ्याजवळ जेव्हा कौतुक करत होतं त्यावेळेला मी म्हणालो सुगंध तिचा बावरा नाही मस्करी वगैरे, तिच्या समोर काय कस्तुरी वगैरे. आणि आता जे आपलं सोशल मीडियाचं युग आहे त्यामध्ये जर आपल्याला एखादी पोस्ट केली तर तिची अपेक्षा असते गॉर्जियस, त्याच्यानंतर ब्युटिफुल किंवा माय क्वीन अशा टाईपच्या कमेंट्स यावं. पण मी मराठी कवी आहे तर मी माझ्या भाषेत कमेंट अशी करेन की बुंगाट पळवू गाडी आपली आता नव्याने रांगणे नको, हळूहळू नाही आता फास्ट. बुंगाट पळवू गाडी आपली आता नव्याने रांगणे नको, स्पर्शातून जाणूया प्रेम आपुले, शब्दांनी उगाच सांगणे नको. आणि कशाला त्या अक्षरांचे कौतुक, काही लोक खूपच जास्त इतरांचं कौतुक करतात आपल्यावर समोर, तर कशाला त्या अक्षरांचे कौतुक, उगाच नावे मांडणे नको, कशाला त्या अक्षरांचे कौतुक, उगाच नावे मांडणे नको. तू आहेसच सर्वात सुंदर यात उगाच भांडणे नको, तू आहेसच सर्वात सुंदर यात उगाच भांडणे नको. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात दोन चंद्र असतात, एक कळला असेल आकाशातला आणि दुसरा आपलावाला. आणि त्या चंद्राला संध्याकाळी सपोज आपण कुठे बाहेर घेऊन गेलो आणि पावसाचा सीझन आहे आणि ढगांमुळे चंद्र आकाशातला दिसत नाहीये, तर त्यावेळी मी त्या नभातील त्या ढगांना बाजूला सारण्यासाठी, आकाशातील नभांना बाजूला सारण्यासाठी मी विनंती केली. ती आहे की अंधारलेल्या रात्री तिचं एक मागणं होतं, चंद्राकडे पाहत तिला रात्रभर जागणं होतं, नभ होते खट्ट्याळ युद्ध त्यांचं जुंपलं होतं, चंद्रावरती निळसर जाळ त्यांनी अलगद गुंफलं होतं. मनोमनी माझे नभांशी काही करार झाले, मनोमनी माझे नभांशी काही करार झाले, एका चंद्रा दुसरा चंद्र दाखवया सारे फरार झाले. आणि शेवटच्या काही दोन कविता राहिलेल्या आहेत की अक्षरांची स्पर्धा लागते कवितेत तुझ्या येण्यासाठी, अक्षरांची स्पर्धा लागते कवितेत तुझ्या येण्यासाठी, भावनांची तारांबळ उडते सामावून तुला घेण्यासाठी, भावनांची तारांबळ उडते सामावून तुला घेण्यासाठी. संपून जातात कागदाचे खपटे प्रेम मात्र थांबत नाही, संपून जातात कागदाचे खपटे प्रेम मात्र थांबत नाही, सोबत तुझ्या घालवलेला वेळ काही लांबत नाही, सोबत तुझ्या घालवलेला वेळ काही लांबत नाही. कविता लिहीन ग्रंथ लिहीन लिहीन पुस्तक वेदप्रिय, मी काय करीन, कविता लिहीन ग्रंथ लिहीन
लिहीन पुस्तक वेद प्रिय, तरी प्रेम व्यक्त होणार नाही, हाच मनी खेद प्रिय, हाच मनी खेद प्रिय, हाच मनी खेद प्रिय. आणि शेवटी माझ्या प्रेमाची इच्छा व्यक्त करणारे एक चारोळी व्यक्त करतो आणि थांबतो. तिने पहावे मला आणि मी पाहुनी तिला शांत व्हावे. तिने पहावे मला मी पाहुनी मी तिला शांत व्हावे. ती राधा असावी मज मनाची, मी कृष्ण वेडा सुशांत व्हावे.